नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपला अर्थशास्त्राचा जो पेपर झाला आणि त्याची आपण इथे प्रश्नपत्रिका आणि उत्तरं आपण इथे बघणार आहोत. ही 2026ची प्रश्नपत्रिका आहे आणि ही फेब्रुवारी 2026ची प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये आपण आता पहिलाच प्रश्न आपल्याला सहसंबंध पूर्ण करा विचारलेला अतिशय सोपा असा प्रश्न. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत असेल तर स्थूल अर्थशास्त्र इथे राशी पद्धत येईल. आणि आपण परवाच्याच व्हिडिओमध्ये किंवा कालच्याच व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टीची चर्चा केलेली होती, त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांची उत्तरं ही बरोबर आलेली असतील. आता किंमत वाढ आहे आणि किंमत घट आहे, तर इथे पुरवठा संकोच आहे, तर त्याच्या अगदी उलट येईल इथे पुरवठा विस्तार. कारण किंमत वाढ झाल्यावर पुरवठ्यात विस्तार होतो आणि किंमत घट झाल्यावर पुरवठा संकोचतो. मीठ जीवनावश्यक वस्तू आहे, तर हिरा ही चैनीची वस्तू आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि सुखसोयीच्या वस्तू आणि लक्झरियस आयटम किंवा चैनीच्या वस्तू आहेत. मूळ वर्षाची किंमत आणि चालू वर्षाची किंमत P1 असेल तर मूळ वर्ष हा P0 असतो. नाणे बाजार अल्पकालीन आहे, तर इथे भांडवल बाजार हा दीर्घकालीन आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे भांडवल बाजार. तर अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका आपल्याला इथे पाहायला मिळते. तर हा 5 गुणांचा आपला प्रश्न आहे. त्यानंतर आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा हा देखील 5 गुणांसाठी होता. वस्तूमधील मानवी गरज भागवण्याची असलेली क्षमता म्हणजे उपयोगिता आहे. ही उपयोगितेची व्याख्या आपल्याला इथे विचारलेली आहे. अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. हा आर्थिक पारिभाषिक शब्द आहे इथे सूक्ष्म अर्थशास्त्र. स्थिर घटकावर केला जाणारा खर्च हा स्थिर खर्च असतो. म्हणजे जसं इमारत असेल, जमीन असेल, मशीन्स असतील, त्याच्यावर केला जाणारा खर्च हा स्थिर खर्च असतो. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च हा विक्री खर्च असतो. त्यानंतर महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च या दोन्ही काय विचारले तर समान विचारले, तर याला समतोल अंदाजपत्रक असं म्हणतात. ज्या ठिकाणी खर्च आणि उत्पन्न समान असतं त्यास समतोल अंदाजपत्रक असं म्हणतात. त्यानंतर पुढे विसंगत शब्द ओळखा. हा देखील प्रश्न अगदी 5 पैकी 5 गुण मिळवून देणारा असतो. उपयोगितेचे प्रकार विचारलेत आपल्याला. स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता आणि इथे वेगळा शब्द आहे वस्तू उपयोगिता. पुरवठा नियमाच्या अपवादामध्ये पहिलाच अपवाद दिलाय गिफेनच्या वस्तू हा मागणी नियमाचा अपवाद आहे. बाकी सर्व पुरवठा नियमाचे आहेत. विक्री खर्च, मोफत भेटवस्तू, पेटंट जाहिरात, फलक जाहिरात आणि खिडकी प्रदर्शन. तरी हा आपण काल रात्री एक व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये या धड्यावरची चर्चा केलेली होती. तर त्यातला हा एक प्रश्न आपल्याला 1 गुणांसाठी इथे दिसतोय. तर पेटंट हा वेगळा शब्द आहे. मागणीचे निर्धारक घटक उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्येचा आकारमान, किंमत. तर हा पुरवठ्याचा निर्धारक खर्च आहे, त्यामुळे हा वेगळा शब्द आहे. निर्देशांकाचे प्रकार विचारले. निवड निर्देशांक हाच वेगळा शब्द आहे. बाकी किंमत, मूल्य, संख्यात्मक हे सगळे निर्देशांक आहेत. या अक्षास समांतर असणारा मागणी वक्र तर संपूर्ण अलवचिक मागणी वक्र आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर, आता इथे प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम जी आहे ती सरासरी प्राप्ती असते. म्हणजे त्यामुळे फक्त हे याचं बरोबर उत्तर आहे. किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेले विधानं शोधा. अयोग्य संबंध म्हणजे चुकीची विधानं शोधायची आहेत की ज्याचा निर्देशांकाशी संबंध नाही, अशी विधानं शोधायची आहेत. तर निर्देशांक हे भौगोलिक साधन आहे, हे चुकीचं आहे. हवेतील दाबाच्या बदलाचं हे देखील चुकीचं आहे. तर पहिलं आणि ब हे 2 पर्याय आहे, कारण चुकीचं शोधायचं आहे. बाकी आर्थिक चरातील सापेक्ष बदलाचं मोजमाप हा बरोबर आहे. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो, हे देखील बरोबर आहे. पहिली 2 विधानं चुकीचे आहेत, त्यामुळे आणि ब हे बरोबर आहे. सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढील समावेश होतो. रोजगार निर्मिती, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, कल्याणकारी उपाययोजना, वस्तू आणि सेवांची निर्यात. इथे एकच आहे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, तर फक्त ब हे याचं बरोबर उत्तर आहे.
तर अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका आपली आहे. स्पर्धात्मक मागणीची उदाहरणं आहेत. चहा आणि कॉफी आणि गूळ आणि साखर, कारण चहाला कॉफी पर्याय आहे, गुळाला साखर पर्याय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि क हे याचं बरोबर उत्तर आहे. तर या प्रश्नांमध्ये 20 पैकी बहुतांशी गुण विद्यार्थी मिळालेले असतील आणि ही उत्तरं तुम्हीही अशीच लिहिलेली असाल ही उत्तरं, अशी आपण अपेक्षा करूया. आता बरेचसे प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नांची आपण नंतर चर्चा करूया. आपण अजून एक प्रश्न की पूर्वी आपण बघितलेला होता, म्हणजे अगदीच ह्या 2-3 दिवसामध्ये आपण हा प्रश्न बघितलेला आहे की ही पुरवठा नगसंख्या आहे. तर पुरवठा नगसंख्येमध्ये इथे 250 येईल, त्यानंतर इथे 400 येईल, तर 450 येईल आणि इथे 500 येईल. का? तर इथे किंमत कमी तर पुरवठासुद्धा कमी असणार आहे, किंमत जास्त तर पुरवठासुद्धा जास्त असणार आहे. आणि मग इथे डायग्राम आपल्याला तयार करायचा आहे पुरवठ्याचा. त्यानंतर आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर मग आकृतीमधील वक्र कोणता आहे ते, लवचिकता कोणती आहे ते, त्यानंतर पॅरेग्राफवरचे प्रश्न हे आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.